मला कॉल येतोय, मी आलेच. हो. झालं, सावीसाठी दूध रेडी. हा, आता आता त्याच्यात साखर टाक. हो, टाकतो. एवढीच? अजून एक टाक. सावी, मला जास्त गोड खायचं नसतंय. पण मी कुठं खाणार आहे? मी तर दूध पिणार आहे. ठीक आहे. आता ना, आता त्याच्यात हळद टाक. अरे वा, आमच्या सावीला तर सगळं कळायला लागलं. मोठी झाली सावी आता, पण तरी सुद्धा बाहेरचं काहीतरी खाऊन आजारी पडते. पण मी नाही खात बाहेरचं. धैर्य. खरं तर मला तुमचीच आई रोज विष देते, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. वहिनीनं हळद कुठं ठेवली आहे? फ्रेंड, हळद हळद वरती आहे. थांब, मी देते तुला. सावी, अगं काय करतेस? सावी, ऐक माझं, चल खाली उतर बरं. सावी बाळा, पडशील. राहू दे, मी बघतो काय करायचंय. तू उतर आधी खाली. अरे थांब, नाही पडत मी. सावी, सावी खाली उतर. याच्यात हळद नाही, पीठ आहे. सावी, असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे, तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. बघ, मी म्हणलं होतं ना धडपडशील. बघ आता काय करून ठेवलंय सगळं. फ्रेंड, तुझ्या तुझ्या पूर्ण चेहऱ्याला पीठ लागले. थांब थांब, मी पुसते. मन धागा धागा रेशमी दुआ. काय करतेस तू?